नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आज तुम्हाला दाखवते एक मूग वाटी चाट. आणि आता ही वाटी कशी तयार करायची ते पण तुम्हाला सगळं दाखवते रेसिपी. आणि हा चाट खूप छान लागतो. अशा प्रकारे ही वाटी तयार करायची ती तुम्हाला मी आता दाखवते. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मग अशा प्रकारे ही वाटी तयार होते. खूप छान लागते, कुरकुरीत अगदी. आणि चाट पण आपल्याला मुगाचा करायचा आहे, तो पण खूप छान लागतो. प्रथम आपण 1 वाटी रवा घेतलाय. 1 ते 1.5 वाटी रवा घ्यायचा. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घ्या. 2 वाटी घेतला तरी चालेल. मी 1.5 वाटी रवा घेतलाय आणि त्याच्यामध्ये आता मी 1 अर्धी वाटी मैदा घेतलाय. आणि हे सगळं आता मिक्स करूया थोडं. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं. हे मीठ घालायचं आणि आपण हे सगळं आता मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं. आधी वाटीचं तयार करायचं आणि गरम तेल घ्यायचं. 3 ते 4 चमचे, 2-3 चमचे आपले कांदे पोह्याचे चमचे असतात ते चमचे तेल गरम करून घ्यायचं. छान गरम झालं पाहिजे तेल. आणि ते तेल गरम तेल याच्यामध्ये घालायचं आणि ते सगळं आता मिक्स करून घेऊया. हे रव्याला छान लागलं पाहिजे तेल, म्हणजे कसे वाट्या कुरकुरीत होतील अगदी छान. आणि चमच्याने गरम असतं म्हणून चमच्याने मिक्स करायचं, कारण ते गरम असतं. आता बघा हे झालं, थंड झालं थोडं. आता मी हाताने मिक्स करून दाखवते. हे सगळं ती रव्याला सगळं लावून घ्यायचं. सगळं तेल असं छान लागलं पाहिजे. आणि नंतर आपण थोडं पाणी घालून यायचं. जसं आपण कणिक मळतो ना त्याप्रमाणे ह्याची कणिक सारखं मळून घ्यायचं. असं आपण हे त्याच्यात मला थोडा मैदा कमी वाटला म्हणून आणखी मी 2 चमचे मैदा टाकला. आणि आता हे मळून घ्यायचं. छान पिठाचा गोळा, अगदी छान गोळा झाला पाहिजे. आपण कणिक मळतो त्याप्रमाणे. बघा अशा प्रकारे पाणी आधी थोडं घालत न्यायचं. एकदम पाणी घालायचं नाही, याचं पातळ होईल. म्हणून असं हे छान असा गोळा तयार करून घ्यायचा बघा. आणि याला एक 10 ते 15 मिनिटासाठी साईडला आपण ठेवून घेऊया. तोपर्यंत आपण चाटची तयारी करूया. एका साईडला मी गॅस चालू केला आणि त्याच्यावर पातेलं ठेवलंय. त्याच्यात 2 चमचे तेल घालायचे, जास्त नाही. आणि थोडी राई टाकायची. कढीपत्त्याची पानं 1 3 ते 4 पानं टाकायची कढीपत्त्याची. थोडा कांदा घालूया आपण त्याच्यामध्ये. आणि अर्धा टमॅटो घातलाय मी, जास्त नाही घातला, अर्धा घातला. आणि हळद टाकली. मालवणी मसाला घालायचा थोडा, अर्धा चमचा. तुम्हाला जसं तिखट आवडेल त्याप्रमाणे. आणि किचन किंग मसाला अर्धा चमचा घातलाय. आणि हा छान परतलाय बघा. इकडे मोड आलेले मूग घ्यायचे आणि मुगाला सुद्धा छान मोड आलेत. ते छान असे परतवून घेऊया. आणि त्याच्यात थोडं मीठ घालूया चवीनुसार आपल्या. आणि मूग कसे पटकन शिजले जातात, त्याला वेळ लागत नाही. आपण 1-2 मिनिटासाठी झाकण मारूया. आणि बघा 2 मिनिटांनी परत झाकण काढूया. एकदा आपण हलवून घेऊया. हे मुगाला शिजायला वेळ लागत नाही. मूग छान शिजतात. थोडे कच्चे सर राहिले तरी चालतील. चाटसाठी खूप छान लागतात ते. आणि एका साईडला आता आपण तेल गरम करत ठेवूया. आणि बघा पिठाचा गोळा तयार झाला. हे छान असं पीठ झालं तयार आहे बघा. आता हा छान असा मळून गोळा तयार करून घेऊया आपण. आधी छान मळायचा आणि मग त्याचे आपण छोटे गोळे करून घेऊया. आधी गोळे करून घेऊया, म्हणजे झटपट आपल्याला तेलामध्ये सोडता येतील. याची वाटी चाट बनवायचा, आपल्याला वाटी बनवायची आहे. म्हणून अशा गोळे तयार करून घ्यायचे. हे सगळे मी गोळे तयार करून घेतले बघा अशा प्रकारे. आता एक गोळा घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते वाटी कशी बनवायची ती. छान असा आधी लाटून घ्यायचा. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. अशा प्रकारे लाटायचं हे बघा. अशा प्रकारे छान अशी आपण पुरीसारखी लाटून घ्यायचं पहिला. आणि बघा हातावर घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण एक वाटी ठेवूया. आणि हे वाटीच्या साईडने आपण पूर्ण चिटकवून घ्यायचं, म्हणजे त्याची ती वाटी तयार होईल. असं पूर्ण चिटकवून घ्यायला पाहिजे. त्याचं असं चिटकवून घ्यायचं बघा. अशा प्रकारे चिटकवून घ्यायचं. छान चिटकलं पाहिजे. आणि कसं तेल गरम झालं ना, तेलामध्ये सोडले की वाटी आपोआप निघाली जाते बघा. आता वरती साईडला आपल्याला लागले ते सुद्धा आपण काढून घेऊया. आणि आपलं अशी ही वाटी बघा तयार. आणि इकडे तेल सुद्धा गरम झालं. या तेलामध्ये आपण ही अशी वाटी सोडायची. ती वाटी आपोआप सुटली जाते. आता हे वाटीमध्ये सुद्धा आपण तेल घालूया थोडं, म्हणजे ही वाटी जी आहे ती सुटली जाईल पटकन. हे बघा अशा प्रकारे बघा. आता आपली वाशी एका साईडने वाटी आता सुटत जाते. हे बघा आता वाटी आपली सुटली गेली. आपण आता बघा छान सुटली गेली. आता आपण पकडीने वाटी वरती उचलायची. हे बघा
अशी वाटी तयार झाली आहे बघा. खूप छान वाटी दिसेल. ह्याच्यामध्ये चाट घालून खायचं खूप छान लागतं आणि कुरकुरीत सुद्धा होतं. आणि आता याचा कलर बदलेपर्यंत आपण ह्याला तळून घेऊया छान अशी कुरकुरीत होईपर्यंत. आणि ही सुद्धा लागते सुद्धा कुरकुरीत. हे बघा, यात आपली वाटी तयार झाली. अशी छान अशी आपण तळून घेऊया. ती आतून सुद्धा छान तळली पाहिजे. हे बघा, अशी वाटी आपली तयार झाली. इथं काढून दाखवते तुम्हाला मी ही वाटी. हे बघा एका प्लेटमध्ये. हे बघा कशी छान झाली ना वाटी तयार. अशा आपण आता सगळ्या वाट्या तयार करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे ह्या सगळ्या वाट्या आपण आता सगळ्या तयार करून घ्यायच्या. आधी सगळ्या वाट्या तळून तयार करून घ्यायच्या आणि मग आपला चाट सुद्धा तयार आहे. तो आता ह्या वाट्यांमध्ये भरायचा असतो. आता प्रथम आपण हे मूग भरूया. मुगाचं आपण भाजी सारखं बनवलंय ती भरूया त्याच्यामध्ये. हे सगळ्या 4 वाटींमध्ये भरून घ्यायचं. असं छान असं भरून घ्यायचं. आणि संध्याकाळच्या नाश्त्याला आपल्याला खूप छान नाश्ता असतो. खूप छान लागतं. चहा आणि वाटी चाट खायचा. त्याच्यावरती थोडा कांदा घालूया. हे बघा, आधी वाटी कांदा घालूया. टॅमॅटो घालूया आपण. असं छान असं टॅमॅटो घालून घेऊया. थोडं लिंबू पिळायचं त्याच्यावरती. तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तो सुद्धा टाकू शकता तुम्ही. मी लिंबू पिळला. आणि शेव घातली. ही बघा, थोडी शेव घालायची याच्यावरती. अशी शेव घालायची. छान लागतो ही शेव घातल्याने. आणि आपण दही घालूया. दही तुमच्याकडे हिरवी चटणी, गोड चटणी ती सुद्धा टाकायची याच्यावरती. किंवा चाट खूप छान लागतं. याच्यावरती मी दही घातलं. आणि हे बघा, आता याच्यावरती मी शेंगदेव मीठ टाकायचं याच्यावरती थोडंसं. म्हणजे ते चवीला खूप छान लागतं. असा आपला मूग वाटी चाट तयार झाला. आणि हा एकदा तुम्ही नक्की करून बघा. खूप छान लागतो.